आज 6 एप्रिल आमच्या घरातील चैतन्याचा, आनंदाचा आणि आम्हा सर्वांच्या लाडक्या चिरंजीवचा वाढदिवस. चिरू, तुझे ते लहानपण, तुझे पहिले पाऊल, तुझे ते निरागस हसणे आणि तुझ्या बोबड्या बोलांनी घर कसं भरून जायचं, हे सगळं आजही डोळ्यासमोर स्पष्ट उभं आहे. तुझ्या बहिणी श्रेया, सानिका आणि स्वरांजली यांच्यासोबत खेळीमेळीत गेलेले ते दिवस. या व्हिडिओतील प्रत्येक फोटो तुझ्या प्रगतीची आणि तुझ्या बदलत गेलेल्या रूपाची साक्ष देतोय. पण या बदलत्या रूपासोबत एक गोष्ट मात्र कधीच बदलली नाही, ती म्हणजे तुझी मेहनत. लहान भाऊ मंगेश याची साथ तर नेहमी तुझ्यासोबत खंबाप्रमाणे असते. लहानपणापासूनच तू जे काही केलंस ते पूर्ण जिद्दीने आणि कष्टाने केलंस. तुझं अभ्यासातलं लक्ष असो किंवा घराप्रती असलेली तुझी जबाबदारी, तुझा कष्टाळू स्वभाव आम्हा सगळ्यांना नेहमीच थक्क करतो. आज तू 18 वर्ष पूर्ण करून आयुष्याच्या एका अशा वळणावर उभा आहेस जिथे स्वप्नांना पंख फुटतात. तुझी आई वडील, अण्णा अम्मा, काका काकू यांचा आशीर्वाद तुझ्या मागे कायमच राहील. 18 वर्ष पूर्ण होणं म्हणजे फक्त कायदेशीररित्या मोठं होणं नव्हे, तर स्वप्नांकडे अधिक जबाबदारीने पाहणं आहे. आम्हाला खात्री आहे की तू तुझ्या मेहनतीच्या जोरावर तुझ्या आयुष्यातील प्रत्येक ध्येय गाठशील. तू जिथे कुठे जाशील तिथे तुझ्या कष्टाने स्वतःचं नाव आणि कुटुंबाचा मान नक्कीच वाढवशील. बेटा, आयुष्यात कितीही मोठी शिखरं गाठलीस तरी तुझा हा साधेपणा आणि मेहनतीची ओढ कायम जपून ठेव. तुझं पुढचं आयुष्य सुखाचं, समृद्धीचं आणि यशाचं जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. लाडक्या चिरंजीवला 18व्या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा. तू आमचा अभिमान आहेस.